मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल भोसले मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे आयोजन संभाजी उद्यान येथे करण्यात आले। या रक्तदान शिबिरास तरुणांनी उदंड प्रतिसाद दिला। सुमारे 7001 जणांनी या शिबिरात रक्तदान केले। या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याकरता प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने शिबिरास उपस्थिती लावून स्वतः देखील रक्तदान केले। उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या मांडवामध्ये 300 कॉट्सची व्यवस्था करण्यात आली। रक्त तपासणी आणि प्रत्यक्ष रक्तदान प्रक्रिया राबवण्यासाठी शहरातील 20 रक्तपेढ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 5000 तरुण तरुणींनी रक्तदान केले। रक्तदानासाठी बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत तरुणांची रांग लागली। रक्तदात्यांमध्ये प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अधिक होता। दुपारी 4 वाजेपर्यंत 7001 जणांनी रक्तदान केले। त्यानंतर आयोजित कार्यक्रमात आमदार अनिल भोसले यांनी सलमान खान याचा पुणेरी पगडी आणि तलवार देऊन सत्कार केला। यावेळी बोलताना सलमान म्हणाला, रुग्णालयामध्ये एखाद्या गरजू रुग्णाला जेव्हा रक्त लागत असते तेव्हा तो कोणत्या धर्माचा आहे किंवा कोणत्या जातीचा आहे हे पाहत नाही। त्यामुळे रक्तदान करण्यासाठी सर्व धर्मियांनी पुढे येणे आवश्यक आहे, कारण रक्ताला कधीच जात धर्माचा गंध नसतो असेही त्यांनी यावेळी सांगितले। पुढे तो म्हणाला, रक्त दिल्याने रक्त वाढत असते, तेच रक्त दुसऱ्याला जीवदान देते। मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक तरुण रक्तदान करीत आहेत, त्यातील मी एक आहे। मुंबईत आजपर्यंत अनेकदा बॉम्बस्फोट झाले आहेत, किमान यापुढे स्फोट होऊ नये यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे। यावेळी बोलताना अनिल भोसले म्हणाले, मागील 3 वर्षांपासून अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। यावर्षी पुणेकरांनी या शिबिरात रक्तदान करून विक्रमी नोंद केली आहे। हा आकडा 9 ते 10 हजारापर्यंत गेला असता, मात्र शहराची रक्ताची गरज लक्षात घेऊन आम्हाला अनेक रक्तदात्यांना रक्तदान करू नका असे आवाहन करावे लागले। आजपर्यंत 100 वेळा रक्तदान करणाऱ्या राम बांगड यांच्या रक्तदानाने हे शिबिर संपले। प्रत्येक रक्तदात्याला सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने एक पेन ड्राइव्ह देण्यात आला। अच्छी बात है कि सबने खून दिया। आप लोगों ने खून दिया है तक सुनने में आया कि 5000 लोगों से ज्यादा ने खून दिया है। उन 5000 में मैं भी हूं। अच्छी बात है। ये खून 2 बिस्किट खाने के बाद फिर से आ जाता है, लेकिन जो हॉस्पिटल में रहते हैं उनको ये खून मिलना बहुत मुश्किल है। ये जो अपना खून दिया आपने, ये बहुत अच्छा किया है। और इस खून से एक बात याद रखिए कि ये खून जिस बीमार को जाता है वो ना हिंदू देखता है, ना मुस्लिम देखता है, ना सिख देखता है, ना ईसाई देखता है। वो सिर्फ देखता है कि मेरे को खून दिया है किसी हिंदुस्तानी ने और उसने मेरी जान बचाई है।